मित्रांनो, पोको आता हळूहळू त्यांच्या गेममध्ये परत येते. बजेटमध्ये फ्लॅगशिप किलर फोन देण्यासाठी पोको फेमस होतं. कालच त्यांनी दोन नवीन फोन लॉन्च केलेत. पोको 8X प्रो आणि पोको 8X प्रो मॅक्स असे हे दोन फोन आहेत. 30 ते 50,000च्या रेंजमधले फोन आहेत. कितीतरी हायलाईट्स आहेत, स्टायलिश लुक आहे, 9000 mAhची बॅटरी आहे, खास आयर्न मॅन एडिशन आहे. सगळं एक एक करून बघणार आहोत. दोन्ही फोन कसे आहेत, त्यातले फीचर्स व्हॅल्यू फॉर मनी आहेत का, आणि मिड रेंजमधल्या इतर फोन्सना पोको कशी फाईट देतोय, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. मी सुदेश आणि तुम्ही पाहताय टेक भारी. सुरुवातीला आपण दोन्ही फोनमध्ये काय सेम आहे ते बघूया. दोन्ही फोनला मेटल फ्रेम दिली आहे, त्यामुळे फोनचा लुक एकदम प्रीमियम वाटतो. बॅक पॅनल फायबर ग्लासचा आहे, दिसायला चांगलं दिसतंच आणि स्ट्रॉंगही आहे. दोन्हीमध्ये 1.5K AMOLED डिस्प्ले मिळतो, 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 3500 निट्सची पीक ब्राईटनेस मिळते. सो आउटडोर यूजला काहीच प्रॉब्लेम येत नाही. डायरेक्ट सनलाईटमध्येही स्क्रीन क्लिअर दिसते. दोन्ही फोनच्या डिस्प्लेमध्ये फक्त साईजचा फरक आहे. पोको X8 प्रोमध्ये 6.6 इंचचा डिस्प्ले मिळतो आणि प्रो मॅक्समध्ये 6.8 इंचचा डिस्प्ले मिळतो. बाकी डॉल्बी विजनचा सपोर्ट आणि 12 बिट पॅनल दोन्ही मिड रेंज फोनमध्ये देणं मोठी गोष्ट आहे. डिस्प्लेला गोरिला ग्लास 7चं प्रोटेक्शन आहे आणि दोन्ही फोनमध्ये IP68-69 सेफ्टी रेटिंग मिळालं आहे. फ्लॅगशिप फोनमध्येही एवढं रेटिंग मिळत नाही. सो फोन खाली पडला, पाण्यात पडला तरी टेन्शन नाही. प्रो मॅक्समध्ये तर IP69K रेटिंगही मिळतं, म्हणजे तुम्ही फोन पाण्याखालीही चालवू शकता. अर्थात तसं करण्याचा सल्ला मी देणार नाही. कॉमन गोष्टी आधी बघतोय, त्यामुळे सॉफ्टवेअरकडे आधी येऊया. Android 16वर बेस्ड HyperOS 3.0 मिळते आणि पुढचे 4 वर्षांचे OS आणि 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट्स मिळणार आहेत. दोन्हीमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी 16 5G बँड्स आहेत, Wi-Fi 7, Bluetooth 6 आणि NFC पण मिळते. ई सिमचं फीचर आहे, पण ते फक्त प्रो मॅक्स मॉडेलमध्ये आहे. सो बेसिकली प्रीमियम फोनमध्ये मिळणाऱ्या गोष्टी यात 50,000च्या आत मिळत आहेत. दोन्हीमधलं मला आवडलेलं एक फीचर म्हणजे RGB नोटिफिकेशन रिंग. कॅमेऱ्याच्या बाजूला RGB LED रिंग्स आहेत, ज्या नोटिफिकेशन आल्या की फ्लॅश होतात. हे एकदम युनिक फीचर आहे. याने एकतर फोनला वेगळा लुक येतो आणि मला वाटतं वेगवेगळ्या नोटिफिकेशनसाठी वेगवेगळ्या रंगांची सेटिंगही करता येते. दोन्ही फोनमध्ये प्रोसेसर मात्र वेगवेगळे दिलेत. प्रो मॉडेलमध्ये डायमेन्सिटीचा 8500 अल्ट्रा चिपसेट दिलाय. याचा अंतुतू स्कोर 2 मिलियनपेक्षा जास्त आहे. LPDDR5X रॅम मिळते. प्रो मॅक्स मॉडेलमध्ये डायमेन्सिटीचा 9500S चिपसेट मिळतो. याचा अंतुतू स्कोर 3 मिलियनपेक्षा जास्त आहे. फ्लॅगशिप लेवलपेक्षा भारी. याच्यात LPDDR5X अल्ट्रा रॅम मिळते. बॅटरीच्या बाबतीतही फरक आहे. प्रो मॉडेलमध्ये 6500 mAh बॅटरी मिळते, तर प्रो मॅक्समध्ये 9000 mAh एवढी मोठी बॅटरी दिली आहे. दोन्ही फोन 100 वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतात आणि चार्जर बॉक्समध्ये मिळतं. म्हणजे बाकी फ्लॅगशिप फीचर दिले असले तरी फ्लॅगशिप फोनसारखा चार्जर न देण्याचा आगाऊपणा नाही आहे केला. या दोन्ही फोनमध्ये 27 वॉट रिव्हर्स्ड वायर चार्जिंग फीचर पण मिळतं. कॅमेराचं बघूया. दोन्ही फोनला मागच्या बाजूला ड्युअल कॅमेरा सेटअप दिलाय. दिसायला एकदमच मिनिमलिस्टिक दिसतं, उगाच 4 लेन्स दिसत नाहीत. प्रो मॉडेलमध्ये मेन कॅमेरा 50 मेगापिक्सेलचा सोनीचा IMX82 हा दिलाय, तर दुसरा 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड लेन्स आहे. प्रो मॅक्समध्ये मेन कॅमेरा 50 मेगापिक्सेलचाच दिलाय, पण लाईट फ्युजन 600 लेन्स दिली आहे. लो लाईटमध्ये याचा परफॉर्मन्स चांगला आहे. दुसरा कॅमेरा सेम 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाईड आहे. कॅमेऱ्याच्या बाबतीत मात्र काही फ्लॅगशिप लेवलचं वाटत नाही. कॅमेरा काय ह्या फोनचा हायलाईट नाही आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये 4K 60 FPS व्हिडिओ रेकॉर्डिंग करता येतं, ही चांगली गोष्ट आहे. ओके, पोकोचा फोन आणि गेमिंग फीचर्स नाहीत असं होणारच नाही. फोनमध्ये एवढे तगडे प्रोसेसर आणि मोठी बॅटरी काय उगाच नाही दिली. BGMI COD अशा गेम्स 120 FPSवर खेळू शकता. जेन्शिन इम्पॅक्ट सारखे हेवी गेम्सही कंटिन्युअसली 60 FPSवर आरामात खेळता येतात. लॉंग गेमिंग सेशन्सला फोन गरम होतो, पण हीट डिस्ट्रीब्युशन चांगलं आहे. शिवाय फोन लवकरच थंडही होतो. याचं कारण म्हणजे यामध्ये 3D आईस लूप कूलिंग सिस्टीम मिळते. गेमिंगसाठी खास वाईल्ड बूस्ट ऑप्टिमायझेशन फीचरही मिळतं. याच्यामुळे टच रिस्पॉन्स रेट, हॅप्टिक्स हे सगळं जास्त फास्ट होतं. व्हॉइस चेंज फीचरही मिळतं. DND मोड पण आहे. सो गेमिंगसाठी हा फोन परफेक्ट आहे. आता मेन गोष्ट किंमत. पण प्राइसिंग बघायच्या आधी आपण आयर्न मॅन एडिशन बघून घेऊया. मार्वलसोबत कोलॅब करून पोकोनं हे खास आयर्न मॅन एडिशन लॉन्च केले. ज्या बॉक्समध्ये खास कव्हर मिळतंय. फोनच्या बॅक पॅनलवर 3D आयर्न मॅन लोगो मिळतोय. खास रेड कलरची चार्जिंग वायरही मिळते आणि आतला UI देखील कस्टमाइज्ड आहे. ॲप आयकॉन्स देखील आयर्न मॅन थीमचे मिळतात. सो तुम्ही जर टीम आयर्न मॅनमध्ये असाल तर तुम्हाला फोन नक्कीच आवडेल. आता किमती बघूया. पोको X8 प्रोच्या बेस व्हेरियंटमध्ये 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळतं. याची किंमत 33,000 रुपये आहे. तर टॉप व्हेरियंटमध्ये 12GB रॅम आणि 256GB स्टोरेज मिळतं. याची किंमत 36,000 रुपये आहे. आयर्न मॅन एडिशनमध्ये एकच व्हेरियंट आहे 12256 वाला. यात बाकीचे फीचर्स प्रो व्हर्जनचे मिळतात.
प्रो मॅक्समध्ये बेस्ट व्हेरियंटच 12256चं मिळतं, याची किंमत 43,000 रुपये आहे. तर टॉप व्हेरियंटमध्ये 12 GB रॅम आणि 512 GB स्टोरेज मिळतं, याची किंमत 47,000 रुपये आहे. सध्या लॉन्च ऑफरमध्ये या सगळ्या फोनवर बँक डिस्काउंट लावून 3,000 रुपयांची सूट मिळते. सो 8X प्रोचं बेस मॉडेल तुम्हाला 30,000 रुपयांमध्ये आणि प्रो मॅक्सचं बेस मॉडेल 40,000 रुपयांमध्ये मिळून जाईल. आता बघूया की या प्राइस रेंजमध्ये हे फोन व्हॅल्यू फॉर मनी आहेत का. आधी 8X प्रोचं बघूया. 33,000मध्ये तुम्हाला चांगला प्रोसेसर, चांगली बॅटरी, डिसेंट कॅमेरा मिळतोय. सो त्या प्राइस रेंजमधल्या बाकी फोनशी कम्पेअर केलं तर हा चांगला ऑप्शन आहे. मात्र प्रो मॅक्स मॉडेलचं बघायचं झालं तर 43,000 रुपयांमध्ये तुम्हाला चांगला चिपसेट आणि मोठी बॅटरी मिळते, पण टेलिफोटो कॅमेरा, वायरलेस चार्जिंग असे कितीतरी फीचर्स नाहीत मिळत. सो तुम्हाला फोनमध्ये काय महत्त्वाचं वाटतं त्यानुसार हा तुम्हाला व्हॅल्यू फॉर मनी वाटतो का हे ठरेल. IP रेटिंग, प्रोसेसर, बॅटरी, फास्ट चार्जिंग, लेटेस्ट सॉफ्टवेअर आणि जास्त अपडेट्स हे सगळं हवं असेल तर मात्र ही चांगली डील आहे. आणि आयर्न मॅन एडिशन तर काय क्लासच. या प्राइस रेंजमध्ये तुम्ही नथिंगचा फोन 4A, iQOO 15R, OnePlus 15T, Realme GT7 असे ऑप्शनही बघू शकता. बाकी तुम्हाला पोकोचे हे दोन फोन कसे वाटले आणि तुम्हाला पोकोच्या या फोनसोबत इतर फोन्सचा डिटेल्ड कंपॅरिझन व्हिडिओ हवा असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि टेक भारीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.